मित्रांनो, Figmaमध्ये आत्तापर्यंत ॲनिमेशन जर का करायचं असेल, तर आपण काय करत होतो, एक फ्रेम घेत होतो, त्याची डुप्लिकेट फ्रेम बनवायचो. ती डुप्लिकेट फ्रेम झाल्यानंतरनं त्या डुप्लिकेट फ्रेममधला एलिमेंट आपण मूव्ह करायचो आणि नंतर प्रोटोटाइपमध्ये जाऊन त्याला स्मार्ट ॲनिमेट करायचं. ही एवढी सगळी प्रोसेस एखादी सिंपल एलिमेंट इकडून तिकडे मूव्ह करण्यासाठी आपण करत होतो. पण आता त्याची सगळ्यांची काहीच गरज नाही. कारण Figmaने कॉन्फिग 2026 मध्ये ॲनिमेशनसाठी एक डेडिकेटेड ॲनिमेशन टूल आणि फीचर ॲड केलेलं आहे. ज्याचं नाव आहे Figma मोशन. या टूलमध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी जशी टाईमलाईन भेटते तशाच पद्धतीची एक टाईमलाईन आपल्याला इथे भेटते. इथे आपण कीफ्रेम ॲनिमेशन करू शकतो. इतकेच नव्हे तर एआय प्रॉम्प्ट देऊन सुद्धा आपण ॲनिमेशन करू शकतो. चला मित्रांनो, मग बेसिकपासून सुरुवात करूया. याच्या आधी जर का चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, स्टार्ट करूया. Figma मोशन हे Figma डिझाइनमध्ये इंटिग्रेट केलेलं एक डेडिकेटेड ॲनिमेशन टूल आहे. ज्याचा यूज करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ॲनिमेशन करू शकतो. आता हे ॲनिमेशन करण्यासाठी वेगवेगळं कुठलंतरी प्लगइन टाकायची आपल्याला गरज नाही. याच्या आधी बेसिक गोष्टीसाठी किंवा बेसिक ॲनिमेशन करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल प्लगइनचा यूज करत होतो आणि मग ॲनिमेशन करत होतो. पण आता इथे Figmaनं ती गरज आपली ओळखलेली आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि इथे डेडिकेटेड ॲनिमेशन टूल आपल्याला दिलेलं आहे. त्याचा यूज करून आपण बेसिकपासून ते कॉम्प्लेक्स ॲनिमेशन अचीव्ह करू शकतो. उदाहरणार्थ एखादं कार्ड आहे. त्या कार्डला आपल्याला लेफ्टपासून ते राईटपर्यंत आपल्याला मूव्हमेंट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त 2 की फ्रेम यूज होणार आहेत. पहिल्या की फ्रेमला ॲनिमेशन स्टार्ट होणार आहे आणि दुसऱ्या की फ्रेमला ॲनिमेशन एंड होणार आहे. या 2 स्टेटमधील जे ॲनिमेशन आहे ते Figma ऑटोमॅटिकली मॅनेज करतं. चला तर मित्रांनो, प्रॅक्टिकली बघूया हे ॲनिमेशन टूल कसं वर्क होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. चला सुरू करूया. ओके, तर मित्रांनो मी आता Figma फाईलमध्ये आलेलो आहे. Figma फाईल ओपन केलेलं आहे. इथे जर का तुम्ही बघत असाल तर Figmaचा जो टूलबार आहे, त्या टूलबारमध्ये एक नवीन ऑप्शन एक ॲड झाला आहे. ह्याच्या आधी मित्रांनो फक्त Figmaमध्ये Figma ड्रॉ, Figma डिझाइन आणि Figma कोडसाठी जो ऑप्शन होता डेव्हलपमेंट मोड, तो याच्यामध्ये ऑन होता. पण आता ह्याच्यामध्ये आणखीन एक नवीन आयकॉन ॲड झालेला आहे. तो म्हणजे Figma मोशन. या आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुमचा ॲनिमेशनची विंडो ओपन होते. तुम्ही जर का इथं बघत असाल तर एक टाईमलाईन मित्रांनो इथे ॲड झालेली आहे. ठीक आहे, तर ही टाईमलाईन कशी यूज करायची ते सगळं आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. आता इथं आपण कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट अजूनपर्यंत सिलेक्ट केलेला नाही आपल्या कार्डवर. म्हणून इथे एक मेसेज येतो की नो ॲनिमेशन इन द टाईमलाईन. पण जसं आपण ह्या एखाद्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करू तसे इथे बाकीचे ऑप्शन्स ह्याच्यामध्ये ॲड होतात. आता हे ॲड ॲनिमेशन वगैरे आस्क एजंट हे शेवटला बघूया आपण. आता सुरुवातीला बेसिक गोष्टी समजून घेऊ. तुम्ही डाव्यातून जर का पाहिला तर पहिला जो आयकॉन आहे तो प्ले आयकॉन आहे. मला इथे झूम करून दाखवतो. हा जो ऑप्शन आहे तो प्ले आयकॉन आहे. याच्यामधून तुम्ही ॲनिमेशन प्ले करू शकता आणि ते प्ले करण्याचा शॉर्टकट आहे मित्रांनो, तुम्हाला स्पेस बार मारल्यानंतर हे ॲनिमेशन स्टार्ट होतं. स्पेस बार मारल्यानंतर ॲनिमेशन बंद होतं. त्याच्यानंतर दुसरा याचा ऑप्शन आहे की ऑटो की फ्रेम. ते पण आपल्याला नंतर बघायचं आहे व्हिडिओमध्ये. की फ्रेम ऑटोमेशन कसं करायचं, ऑटोमॅटिक की फ्रेम ॲनिमेशन कसं करायचं, हे या आयकॉन थ्रू आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे जे आकडे दिसत आहेत हे टाईम्स आहेत. हे किती टाईमचं ॲनिमेशन झालेलं आहे हे याच्यातून दिसतं. हे मोस्टली मिलीसेकंद असतं आणि इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो, हे सेकंद आणि मिलीसेकंद ह्याच्यामध्ये आपल्याला टॉगल करता येतं. जर का तुम्हाला ह्याचं ॲनिमेशन जर का ही जी टाईमलाईन आहे, ही टाईमलाईन आता सेकंदच्या हिशोबाने आहे. तुम्हाला ते मिलीसेकंदमध्ये करायचं तर तुम्हाला याला क्लिक करायला लागेल, ते मिलीसेकंदमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. आणि जसं तुम्ही टाईम बार पुढे सरकवता तसं-तसं ते त्याचा आकडे चेंज होतात. याच्यामध्ये तिसरा आणि लास्टचा एक ऑप्शन आहे मित्रांनो. याच्यामध्ये अजून एक चौथा एक ऑप्शन दिलेला आहे. याला पिंग पॉंग म्हणतात मित्रांनो. पिंग पॉंग नाव थोडंसं विचित्र आहे. पण Figmaने याला पिंग पॉंग असं नाव ठेवलं आहे. ह्याचं मेन वर्किंग काय होतं, अ, ही जी टाईमलाईन आहे, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला मी स्पेस बार मारतो, ज्यावेळेला इथून बघा, इथून इथून टच होतं आणि ते वापस इकडे जातं. म्हणजे झिगझॅग मोडमध्ये कसं ॲनिमेशन स्टार्ट होतं. तुमची टाईमलाईन आहे. आता बेसिकली टाईमलाईन आपली इथपर्यंत आहे. मग ही टाईमलाईन पण आपण कमी जास्त करू शकतो. जर का तुम्ही कमी केला तर ही टाईमलाईन तुमची इतकी होऊ शकतो. हे वरती जे तुम्ही बघताय हे सेकंड्स आहेत. मिलीसेकंड्स आहेत बेसिकली. हे सेकंड्स जर का मिलीसेकंड जर का सेकंड करायचं असेल तर आपल्याला इथं क्लिक करावं लागेल. हे मग सेकंड होऊन जातं. पण जर का हे तुम्हाला ऑप्शन नको असेल, म्हणजे ॲनिमेशन एकदाच केल्यानंतर मला एकदाच बघायचं असेल, तर ह्याला ऑफ करून टाका मित्रांनो. ऑफ केल्यानंतर हे वापस याला स्पेस बार मारल्यानंतर ॲनिमेशन स्टार्ट होतं आणि इथं स्टॉप होऊन जातं. सध्या मी ॲनिमेशनची टाईमलाईनची स्पेस आहे ती वाढवतो इथे. इथं जो आहे, इथं टाईमलाईन तुम्ही झूम करू शकता.
झूम इन झूम आउट करू शकता टाईमलाईनला. तुम्हाला तुमच्या जेवढी तुम्हाला टाईमलाईन वाढवायची आहे तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त करू शकता इथून असं. ठीक आहे. मी हायेस्ट लेव्हल ठेवतो सध्या तरी. ऑलराईट. तर आता बेसिक ॲनिमेशन आपल्याला बघायचं आहे. आता मी सुरुवातीला पहिल्यांदा ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो. याच्या आधी आपला जो टाईमलाईनचा जो हँडलर आहे, हा हँडलर आपल्याला 0 पोझिशनला आणून ठेवायचा आहे. मी ॲनिमेशनला इथे क्लिक करतो. इथे मित्रांनो Figmaमध्ये आपल्याला की फ्रेम ॲनिमेशन करता येतं. त्यांचे रेडीमेड जे काही प्रिसेट्स आहेत ते यूज करून करता येतं. या 2 पद्धतीने आपल्याला इथे ॲनिमेशन करता येतात. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की Figmaमध्ये रेडीमेड ॲनिमेशनचे काही प्रिसेट्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही उजव्या हाताला बघाल तर इथे ॲनिमेशनचा एक ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेला मी प्लसला क्लिक करेन किंवा अ, हे ॲनिमेशनला क्लिक करेन, तर इथे रेडीमेड ॲनिमेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ते कुठल्या पद्धतीचे आहेत. बेसिक आहेत, एंटरसाठीचे आहेत. बरेचसे ऑप्शन्स आहेत मित्रांनो. त्याच्यातलं आपल्याला बेसिक ॲनिमेशन आपल्याला बघायचं आहे पोझिशनचा. समजा आता मी पोझिशनला क्लिक केलं. ठीक आहे. पोझिशनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक टाईमलाईनमध्ये एक गोष्ट इथे ॲड झालेली आहे. खाली जर का तुम्ही बघत असाल तर एक गोष्ट इथे ॲड झालेलं आहे आणि हे ॲनिमेशन पण याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर का मी स्पेस बार मारला, स्मूथ ॲनिमेशन इथे ॲड झालेलं आहे. तर हे झालेलं आहे इथून. आता आता याच्यातला हा एक ऑप्शन मी बघितला पोझिशन. तर प्रत्येक वेगवेगळे इथे ऑप्शन्स आहेत. तुम्ही पोझिशनचं ॲनिमेशन करू शकता, स्केलचं ॲनिमेशन करू शकता, रोटेशन करू शकता, साईज करू शकता, ओपॅसिटी करू शकता. सध्या आपल्याला बघायचं आहे पोझिशन. त्याच्यामध्ये आता पोझिशनची टाइप कोणता आहे? आपल्याला स्लाईड इन पाहिजे आहे, स्लाईड आउट पाहिजे आहे किंवा कस्टम पाहिजे आहे, तो इथून चेक करू शकतो. आता सध्याचं ॲनिमेशन आहे जे फ्रॉम लेफ्ट येते. जर का तुम्ही कर्सर इकडे घेऊन बघितला तर हे लेफ्टपासून चालू होतं. मग इथं डिस्टन्स दिलेला आहे. लेफ्टपासून किती पाहिजे आहे? मला आता समजा लेफ्टपासून नको आहे, मला हे टॉपपासून पाहिजे आहे. तर मग टॉपपासून किती 200 पिक्सेल पाहिजे आहे, 300 पिक्सेल. फॉर एक्झाम्पल मी इथे 300 म्हटलो. तर ते 300 पिक्सेलपासून चालू होतं. मग आपल्याला इथे डिले मेन्शन करायचं आहे, ड्युरेशन मेन्शन करायचं आहे आणि इझिंगसाठी इतके ऑप्शन्स आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे इझिंग ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला कस्टम पाहिजे तर कस्टम पण आपल्याला इथं करता येतं. आता सध्या मी ठेवतो इझिंग फक्त आता सध्या फक्त मी ईज आउट असंच ठेवतो आणि माझं ॲनिमेशन प्ले करून बघतो. हे पहा मित्रांनो किती स्मूथ झालेलं आहे. आता याच्यामध्ये पण अजून तुम्हाला आणखीन जास्त क्रिएटिव्ह व्हायचं असेल, तर इथं तुम्ही एक ऑप्शन आहे. आता इथे 2 लेयर ॲड झालेले आहेत मित्रांनो. एक पहिली लेयर आहे ती तुमच्या ऑब्जेक्टची असणार आहे आणि दुसरी लेयर आहे ती तुमची ॲनिमेशनची असणार आहे. ज्यावेळेला मी हे क्लोज करतो आणि ज्यावेळेला दुसऱ्या लेयरला क्लिक करतो, तर त्यावेळेला हा ऑप्शन इथे दिसून येतो आपल्याला. ह्याच्यामध्ये अजून एक फीचर जे मला खूप आवडलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे तुम्ही जे ॲनिमेशनचे इफेक्ट्स आहेत, ते तुम्ही लेयर वाईज कंट्रोल करू शकता. फॉर एक्झाम्पल आता सध्या जे मी ॲनिमेशन केलेलं आहे, ते पोझिशनचे केलेलं आहे. ठीक आहे, याची एक लेयर झालेली आहे. पण या लेयरच्या वरती तुम्ही अजून एक ॲनिमेशन ॲड करायचं असेल, तर तुम्ही ॲड ॲनिमेशनला क्लिक करून एक नवीन लेयर ॲनिमेशनची ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल आता जर का मला स्केल घ्यायचं असेल किंवा मी समजा रोटेशन घेतलं. ठीक आहे, तर रोटेशन इथून स्टार्टिंगला मला ते 360 हवं आहे. ठीक आहे. मग इथून ज्याला हे आता इथे बघा इथं पोझिशनचं हे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे. त्याच्यानंतर जसं आपण हे रोटेशनचं ॲड केलं तसं इथे आता इथे दुसरं ॲनिमेशन ॲड झालं आहे. आता मी पोझिशनला क्लिक केल्यानंतर ना मग आय मीन पोझिशनच्या ॲनिमेशनच्या प्रॉपर्टीज मला इथे दिसतात. पण जसं मी रोटेशनला क्लिक करेन त्या रोटेशनच्या लेयरला तर रोटेशनच्या लेयरच्या रिलेटेड ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या मला इथं दिसून जातात. मग रोटेशनचा टाईप कुठला आहे? रोटेशन इन आहे, आउट आहे की कस्टम आहे? क्लॉकवाईज हवा आहे की काउंटर क्लॉकवाईज हवा आहे, ते इथं जस्टिफाय करता येतं आणि स्टार्ट कशी हवी आहे तुम्हाला, तुमची ॲनिमेशनची जी सुरुवात आहे त्याची स्टार्ट 360 डिग्री असले, तर सुरुवातीला मला ॲनिमेशन दाखवता येईल प्रॉपर. डिले दाखवता येतील. इझिंगमध्ये मी सध्या ईज इन अँड आउट ठेवून देतो. जे काही स्मूथ होतं आणि जस्ट एकदा एक ॲनिमेशन प्ले करून बघूया. झुप, झुप. हे पहा मित्रांनो, किती स्मूथ झालं आहे. आता जर का अजून एक ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मित्रांनो, जर का तुम्हाला ॲनिमेशन जर का तुम्हाला वाटत असेल थोडं स्मूथ व्हावं, तर इथून थोडं टायमिंग तुम्ही याची वाढवू शकता. ठीक आहे. तर ह्याचं स्पीड कमी जास्त तुम्ही हँडल करू शकता. इथं क्लिक केलं, याचं स्पीड चालू आहे. आता याला अजून थोडं आणखीन आपल्याला स्मूथ बनवायचं आहे. ईज अँड आउटमध्ये अजून एक ऑप्शन आहे मित्रांनो, कस्टम बेझियर म्हणून. मी ज्यावेळेला याला क्लिक करेन, तर ह्या ज्या नोड्स आहेत, ठीक आहे. मला हे कर्व्स मला थोडं इथं ॲडजस्ट करायचं आहे. थोडंसं मला अजून हे स्मूथ हवं आहे आणि आता जर का तुम्ही ॲनिमेशन चेक कराल मित्रांनो, बूम!
किती स्मूथली होतं वर्क होत मित्रांनो इथे. तर मित्रांनो फक्त मी 2 ऑप्शन्स इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. इथे बरेचसे बाकीचे ऑप्शन्स आहेत. ते पण देखील तुम्हाला ट्राय आउट करायचं आहे. स्केल ॲनिमेशन कसं असतं, साइज ॲनिमेशन कसं करायचं, ओपॅसिटी कशी चेंज करायचं आणि याच्यामध्ये प्रिसेट्स बाकीचे अजून पण आहेत ते सुद्धा तुम्ही ट्राय आउट करा. फॉर एक्झाम्पल अजून एक मी ॲनिमेशन इथे चेक करतो. समजा हे मी डिलीट केलं. ठीक आहे. हा माझा मेन ऑब्जेक्ट आहे आणि इथे फॉर एक्झाम्पल मला ड्रॉप घेतलं मी. ठीक आहे आणि ज्यावेळेला मी ह्याला प्ले करतो, तर हे ॲक्च्युली पुढे गेलेलं आहे. आपल्याला याला इकडं मूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साईडला. असं आणि आपल्या ॲनिमेशनची पण विंडो थोडी टाईमलाईनची विंडो पण कमी जास्त करू. हे पहा, हे इतकं स्मूथ ॲनिमेशन होतं. हे ह्या प्रिसेटमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी सगळं ॲनिमेशन केलं आहे. समजा जर का तुम्हाला एका लोगोचं ॲनिमेशन करायचं असेल, तर तुम्ही हे प्रिसेट्स वापरू शकता. आता हे बघितलं आपण रेडीमेड ॲनिमेशन प्रिसेट्स कसं यूज करायचं. आता की फ्रेम बाय की फ्रेम ॲनिमेशन कसं करायचं हे आपण बघूया चला. पहिल्याचे ॲनिमेशन्स मी डिलीट करतो. लेयरला माझ्या सिलेक्ट करतो. आता इथे लेयर सिलेक्ट केल्यानंतर ना हा जो हँडलर आहे तो पहिल्यांदा आपल्याला लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे. माझा टाईमलाईनमध्ये मी टाईम ठेवलेला आहे सेकंड्स आणि ज्यावेळेला मी माझ्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो, तर इथे उजव्या हाताला तुम्हाला पोझिशनमध्ये एक नोड ॲड झाला असेल इथे. नोडचा आयकॉन दिसेल. याला क्लिक करावं लागेल. याला मी जसं क्लिक करू त्यावेळेला इथे एक ऑप्शन ॲड झाला. तर याचा कलरसुद्धा चेंज झाला बघा मित्रांनो. आता याचं मीनिंग काय आहे? इथून माझं ॲनिमेशन स्टार्ट होणार आहे. आता हा माझा पहिला की फ्रेम आहे. आता ही पोझिशन इथे आहे माझी. समजा ही पोझिशन इथून ते मला इथे घ्यायचं आहे. तर मी काय करेन, पहिल्यांदा माझा हँडलर इथं उचलेन आणि तो 5 सेकंदावर घेऊन जाईल. म्हणजे 5 सेकंदाच्या दरम्यान माझा ॲनिमेशन हे घडणार आहे आणि ते समजा याची पोझिशन मी इथून चेंज केली, इथपर्यंत ठेवली. हे एक पहिलं ॲनिमेशन झालं माझं. म्हणजे आता मी सध्या 2 की फ्रेम ॲड केलं म्हणून 2 की फ्रेम. आता तसंच मला की फ्रेम अजून ॲड करायचं असेल, तर मी इकडे जाईन आणि याची पोझिशन परत चेंज करेन. मी इथे टाकतो आणि परत याला क्लिक करून मी इकडे ठेवेन याला आणि याची पोझिशन मला इथं परत चेंज करेन आणि जर का तुम्ही ॲनिमेशन बघाल तर तुम्हाला तुमचं ॲनिमेशन हे की फ्रेम ॲनिमेशन हे असं होऊ शकतं. हे पहा. झूम आणि याच्यामध्ये तुम्हाला आता सध्या जसं ॲनिमेशन तुम्ही चेक करता, हे एवढं स्मूथ नाही आहे. आपल्याला समजा जर का हे ॲनिमेशन थोडंसं स्मूथ हवं असेल, तर ज्यावेळेला तुम्ही या फ्रेमला सिलेक्ट करता इफेक्टला, आता मी याला होव्हर केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला हे कर्व मॅनेज करता येईल. म्हणजे स्मूथनेस आहे, जो स्मूथनेस आहे, तुम्हाला इथून मॅनेज करता येतो. याला मला थोडंसं स्मूथ बनवायचं आहे. मी कर्व आणखीन थोडंसं स्मूथ करेन आणि ज्यावेळेला मी हे ॲनिमेशन रन करेल, तर हे पहा, जिथं-जिथं स्मूथ आहे तिथं स्मूथ करता येतं, जिथं फास्ट पाहिजे तिथं फास्ट करता येतं. आता आपलं इथं स्मूथ झालं इथं स्मूथ झालेलं नाही. याचा अर्थ आपण कर्व फक्त याला दिलेला आहे, याला नाही दिलेला. मग मी याला सिलेक्ट करेन. याचा कर्व मी चेंज करेन थोडासा. मित्रांनो हे सगळं ट्राय आउट करून बघावं लागेल. तर आपल्याला याचे सगळे ऑप्शन्स, याचे फीचर्स प्रॉपर समजून जाईल. आता मी हे चेंज केलं आणि आता परत रन केलं. हे पहा मित्रांनो. झूम. कर्वला लागून स्प्रिंग नावाचा एक ऑप्शन आहे मित्रांनो. याला जर का तुम्ही सिलेक्ट केला आणि स्प्रिंग ॲनिमेशन करायचं म्हणजे एखादी गोष्ट स्प्रिंग कशी असते क्लिक केल्यानंतर वर-खाली, वर-खाली होते. त्या पद्धतीचं ॲनिमेशन येत होतं. त्याला रन केला. हे पहा. झूम, झूम, झूम. झूम, झूम, झूम. अशा पद्धतीचे. आता मी इथे केलेलं आहे, तसं तुम्ही बाकीच्या ठिकाणी पण करू शकता. इथे मी ॲड केलं आहे. आता समजा इथे ॲड करायचं असेल, तर मग इथे स्प्रिंग येऊन जाईल आणि इथं पण ते सेम ठेवेल. इथं थोडंसं मला कमी ठेवायचं फॉर एक्झाम्पल असं केलं तर चेंज करेल. हे पहा. हे झालं मित्रांनो की फ्रेम ॲनिमेशन. तर हे झालं मित्रांनो की फ्रेम ॲनिमेशन. आता आपल्याला बघायचं आहे की एखाद्या एखाद्या एलिमेंटला तुम्ही स्वतः प्रॉम्प्ट देऊन त्याला कसं ॲनिमेट करायचं, ते आपल्याला बघायचं आहे. चला बघूया. तर टाईमलाईनमध्ये आपल्याला आता प्रॉम्प्ट देऊन ह्या लोगोसाठी ॲनिमेशन बनवायचं आपल्याला. आता टाईमलाईनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन इथे दिसतो. मगाशी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला हा ऑप्शन दिसला होता. तर याच्यामध्ये आस्क एजंट हा एक ऑप्शन आहे. याला मला क्लिक करायचं आहे. ह्याला जसं क्लिक कराल तर तुम्हाला डाव्या हाताला इकडे याचा प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी एक ऑप्शन देतो. मग इथे मी प्रॉम्प्ट लिहीन.
आणि मी तुमचं प्रॉम्प्ट तुमचं काही तुम्ही कोणत्याही पद्धतीचे प्रॉम्प्ट इथे देऊ शकता आणि मी ते क्लिक करेन. तर तो फिग्मा एजंट ह्याच्यावर आता त्या पद्धतीने वर्क करेल. याला प्रॉम्प्ट दिलेला आहे आपण. हा जो प्रॉम्प्ट दिला आहे तो फक्त मी एक बेसिक प्रॉम्प्ट दिलेला आहे. तुम्हाला असा प्रॉम्प्ट नाही द्यायचा आहे. तुम्हाला थोडं क्रिएटिव्ह बनवून थोडा अजून डीपमध्ये प्रॉम्प्ट द्यायचा आहे. हे जस्ट फक्त ट्युटोरियलसाठी दिलेलं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार. चला तर त्या बेसिक प्रॉम्प्टवर त्याने एक ॲनिमेशन आपल्याला क्रिएट करून दिलेलं आहे. ज्यावेळेला मी हे प्ले करतो तर त्यावेळेला हे पहा मित्रांनो. म्हणजे एकदम एकदम कॉम्प्लेक्स दिलेलं नाही कारण एकदम बेसिक दिलेलं आहे कारण आपण प्रॉम्प्ट पण एकदम बेसिक दिलेला. हा बेसिक इतका प्रॉम्प्ट द्यायचा नाही, डिटेलमध्ये प्रॉम्प्ट द्यायचं आहे तुम्हाला. पण इथे फक्त जस्ट एक आस्क एजंट हे फीचर कसं यूज करायचं ते सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे बेसिक प्रॉम्प्ट दिला होता. तर मित्रांनो हे होते बेसिक ॲनिमेशन कसं करायचं. आपल्याला आता एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्या पेजला किंवा त्या लँडिंग स्क्रीनला आपल्याला ॲनिमेट करूया. ओके. तर मित्रांनो हे एक बेसिक स्क्रीन आहे. याच्यामध्ये एक बेसिक लँडिंग पेज आहे. याच्यामध्ये आपल्याला हे वरचं टेक्स्ट, हा लोगो, हे 3 बटन्स छोटेवाले आणि हे एक मोठं बटन आहे. ह्याला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे. तर सर्वात आधी मित्रांनो मला मला हे जे टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट वरून खाली आलेलं हे अशा पद्धतीने ॲनिमेट करायचं आहे. तर मी ह्या लेयरला सिलेक्ट करेन ज्याच्या आतमध्ये हे 2 टेक्स्ट आहेत. माझी लेफ्ट हँड साईडला माझी लेयर आहे सुरुवातीला इथे आणि इथे राईट हँड साईडला ॲनिमेशनमध्ये मी जाईन. ॲनिमेशन झाल्यानंतर मला हे पोझिशनमध्ये इथं करावं लागेल कारण मला हे वरून पाहिजेल आहे. मग वरून मी काय करणार आहे, की स्लाईड इनच व्हायला पाहिजे. फ्रॉम लेफ्ट नको मला फ्रॉम टॉप पाहिजेल आहे. मग टॉपमध्ये मला 200 पिक्सल सफिशियंट आहे. इथे एकदा जस्ट एक प्ले करून बघू आपण. स्पेस बार मारला. हे ओके आहे. थोडंसं याला स्मूथ करायचं आहे मला. ईज इन, ईज आउट एकदा देऊन बघू. इतकं स्मूथ ठीक आहे. आता जसं हे ॲनिमेशन निम्म्यावर आलेलं आहे, निम्म्यावर येईल किंवा जसं कंप्लीट होईल तसं दुसरं जे लोगोचं ॲनिमेशन आहे ते मला दिसलं पाहिजे. बाय डिफॉल्ट हा लोगोचं ॲनिमेशन करण्यासाठी मी लोगोला सिलेक्ट करेन, ॲनिमेशनमध्ये जाईन आणि इथे मी स्केल करेन. म्हणजे मला लोगो सुरुवातीला 0 स्केल असेल आणि त्याच्यानंतर तो 100% आपल्याला दिसेल. ठीक आहे. आता ज्यावेळेला मी इथं चेक करेन, स्केल माझा असणार आहे इथे आय थिंक 0 आणि जसा मी पुढे जाईल तसं तो येऊन जाईल. आता जस्ट बघायचं आहे. हां. आता हे जे स्केल आहे, हे स्केल झालेलं आहे मित्रांनो प्रॉपर, पण याच्यामध्ये अजून थोडं आपल्याला इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. ईज इन ईज आउट ट्राय करू आपण इथे. तर ईज इन ईज आउटपेक्षा अजून एक याच्यामध्ये ऑप्शन आहे, कस्टम बेझियर मला यूज करायचा आहे. मगाशी जसं मी म्हटलं, तर हे कर्व्हज मला मॅनेज करायचे आहे तिथे. थोडंसं ठीक आहे. हे ट्राय आउट करा मित्रांनो. तुम्ही जसं जेवढं ट्राय आउट कराल तेवढं हे होऊन जाईल. आता हे मला अजून थोडं स्मूथ बनवायचं आहे. हां. आता इथे गेल्यानंतर मला अजून एक याच्यामध्ये ऑप्शन बघायचा आहे. ज्यावेळेला मी स्केलला करेल, इथं स्प्रिंगचं पण मला थोडंसं याच्यामध्ये स्प्रिंग आल्यासारखं इफेक्ट मला द्यायचा आहे, स्प्रिंगसारखा. येस. थोडा जास्त झाला. कमी करू. येस. आता ह्याचं ड्युरेशन थोडं वाढवू मित्रांनो, कारण थोडंसं टाईम जास्त पाहिजे तरच ते व्यवस्थित दिसेल. येस. आता जर का तुम्ही बघितला झोप. आता लोगोचं ॲनिमेशन झाल्यापाठोपाठ मला ही बटन पण मला याचं ह्या 3 बटनांचं पण ॲनिमेशन मला करायचं आहे. तर ते कसं करायचं ते बघूया. टाईमलाईन थोडीशी मी पुढे सरकवतो माझी. ते ॲनिमेशन कधी सुरुवात झालं पाहिजे, ज्यावेळेला माझं हे इथे येऊन जाईल, इथूनच स्टार्ट झालं पाहिजे ते. म्हणजे ज्यावेळेला हे होईल, बस इथून मला ते स्टार्ट झालं पाहिजे. आता पहिल्यांदा मी हे बटन सिलेक्ट करेल. या बटनला आय थिंक मी पोझिशन ॲनिमेशन इथे देईन. कारण मला एक बटन पहिल्यांदा हे बटन यायचं आहे, पहिल्यांदा डिझाइन बटन रिव्हील करायचं आहे, नंतर लेआउट, नंतर टायपोग्राफी. ठीक आहे. तर मी डिझाइनला सिलेक्ट करेन. ॲनिमेशनमध्ये जाईन. ॲनिमेशनमध्ये मी
मे बी ओपॅसिटी चेक करणे इथे. बाय डिफॉल्ट ओपॅसिटी झाली. तो ओपॅसिटी एक ॲनिमेशन आहे, पण ॲट द सेम टाईम मला याची पोझिशन पण चेंज करायचं आहे. तर मी इथे जाईन पोझिशनमध्ये, स्लाइड इन करेल आणि मला ते बॉटमपासून पाहिजे आहे. ठीक आहे, बॉटमपासून झाल्यानंतर कधी येऊन जाईल ते पोझिशन. मला बॉटम 200 नको आहे, मला 100 आय थिंक इनफ आहे. तर आता जे ॲनिमेशन मी या पहिल्या बटनला केलेले आहेत, ते बाकीच्या 2 बटनांना पण आपण तेच ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर ह्या 2 बटनांना पण मी ॲनिमेशन आता ॲड केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. आता हे लास्टचं बटन आहे, याला पण एक ॲनिमेशन आपण देऊ. याला मला असं वाटतं की एक झूम इन झूम आउट टाईप ॲनिमेशन ह्याला बघू, हे रेडीमेडवालं. प्रेसेट्समध्ये याच्यामध्ये गेलो राईट हँड साईडला. इकडे आय थिंक मॅग्निफाय वर्क होईल इथे. आय थिंक मॅग्निफाय एकदा चेक करू देऊन. हां, येस, मॅग्निफाय थोडंसं बाहेर जातं. आपल्याला थोडंसं इथे घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं हे बटन्स होऊन जातील तसं, जसं हे 3 बटनाचे ॲनिमेशन संपून जाईल त्याच क्षणाला आपल्याला हे बटनचं ॲनिमेशन चालू झालं पाहिजे. तर ज्यावेळेला आता मी हे पूर्ण ॲनिमेशन बघतो मित्रांनो, ज्यावेळेला प्ले करून बघू. क्लोज करतो. आय थिंक मला प्ले करावं लागेल. हे बघा किती सुंदर आणि किती स्मूथ ॲनिमेशन झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही ट्राय आउट करा प्रत्येक इफेक्ट. आता मी इथे सध्या फक्त बेसिक इफेक्ट्स घेतलेले आहेत. तुम्ही अजून कॉम्प्लेक्स पद्धतीचे ॲनिमेशन इथे घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केलेलं जे ॲनिमेशन आहे, तुम्ही जी फॉर्मॅटमध्ये MP4मध्ये किंवा SVGमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकता, एक्सपोर्ट करू शकता आणि यूज करू शकता. तर जर का मित्रांनो तुम्हाला हे पूर्ण झालेलं ॲनिमेशन जर का एक्सपोर्ट करायचं असेल, तर तुम्हाला सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला Figma मोशनच्या मोडमधून तुम्हाला Figma डिझाईनच्या मोडमध्ये यावं लागेल आणि तुमचा जो फ्रेम आहे, त्या फ्रेमला सिलेक्ट करायचा असेल, त्या फ्रेमला सिलेक्ट करावं लागेल आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन देतात. याच्या आधी फक्त एक ऑप्शन दिसायचा एक्सपोर्टचा आणि आता एक ऑप्शन ॲड झालेला ॲनिमेटेड नावाचा. याला क्लिक करायचं तुम्हाला ॲनिमेटेडला. ॲनिमेटेडला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॉर्मॅट चूज करायचं MP4 पाहिजे आहे, याचं साईज किती पाहिजे आहे, क्वालिटी कशी ठेवायचं आहे, FPS किती पाहिजे आहे तुम्हाला, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करायचा आणि मग ह्याला एक्सपोर्ट म्हणायचं आहे. जसं एक्सपोर्ट म्हणाल त्यावेळेला तो एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, हे ॲनिमेशन माझं इथे सेव्ह झालं. जसं मी हे ओपन करेन तर बूम मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे ॲनिमेशन तुम्ही क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो Figmaमध्ये ॲनिमेशन करू शकतो आपण. हे फक्त आपण बेसिक ॲनिमेशन्स बघितले. याच्यामध्ये तुम्ही अजून डिटेल आउट जाऊन कॉम्प्लेक्स ॲनिमेशन्स क्रिएट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि ज्यांना UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.